अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन येत असतं. या दिवशी प्रातःकाळी मंगल स्नान करून देवपूजा करावी. प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू आणि देवता आणि कुबेर यांची पूजा करावी. या दिवशी घर, गोठा स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडून घर पवित्र करतात. व्यापारी लोक त्यांच्या वह्या आणि त्याचबरोबर पुस्तकांची या दिवशी पूजा करत असतात. या दिवसानंतरच व्यापाऱ्यांचे नवीन आर्थिक वर्ष सुरू होते. बाजारात लक्ष्मीची मूर्ती मिळतात, त्यांना घरी आणून त्यांची पूजा करण्याची देखील आपल्याकडे पद्धत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. त्या प्रित्यर्थ प्रत्येकाने त्यांच्या स्वतःच्या घरी सर्व सुखांची उत्तम व्यवस्था करावी आणि सर्वत्र दिवे लावावे असे सांगितले जाते. याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र सीता आईला घेऊन अयोध्येत आले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली. याच दिवशी भगवान महावीरांना निर्वाण प्राप्ती झाले आणि याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झालं. अशा वेगवेगळ्या कथा आपल्याला आपल्या हिंदू पुराणांमध्ये बघायला मिळत असतात. अश्विन वद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असून या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. घरामध्ये सुख, शांती आणि धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून केले जाते. या दिवशी एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षतांचे स्वास्तिक काढावे. त्यावर श्री लक्ष्मी आणि कुबेराची मूर्ती, सरस्वती आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करून मनोभावे पूजा करावी. लाह्या बताशांचा नैवेद्य दाखवा. श्रीसूक्तांचे पठण करावे. योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यास ते लाभदायक ठरते असं म्हटलं जातं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सूप आणि दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्याची प्रथा आपल्याकडे आढळून येते. असं म्हणतात की अश्विन अमावस्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि सर्व वायुमंडलात जाऊन बसतात. त्यांना बाहेर काढण्यासाठी घरात केर, कचरा काढला जातो की जेणेकरून वायुमंडलात गतिमान असणारे त्रासदायक घटक बाहेर फेकले जातील. घराचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून अश्विन अमावस्येच्या रात्री अलक्ष्मी निवारण करण्यासाठी रात्री 12 वाजता घरात केर काढतात. अजूनही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते ती म्हणजे नव्या झाडूची खरेदी. झाडूला साक्षात लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी शिंपडून तिला सवासन लक्ष्मी मानून तिची हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात आणि नंतरच घरात वापरण्यासाठी सुरुवात करत असतात. प्रत्येक राज्यात लक्ष्मीपूजनाची एक वेगळी पद्धत आहे आणि आपल्या आपल्या राज्यानुसार आपण ती पद्धत सुद्धा वापरावी आणि त्याचनुसार आपण लक्ष्मीपूजन करावं. लक्ष्मीपूजन हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काही चुका प्रामुख्याने टाळत असतो. त्यामध्येच काही भाज्या अशा आहेत त्या आपल्याला घरामध्ये या दिवशी खाल्ल्या जात नाही आणि त्याचबरोबर अशा ज्या 2 भाज्या आहेत त्या लक्ष्मीला अतिप्रिय आहेत आणि ह्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर माता लक्ष्मीचा आपल्या घरावरती कृपा होत असते. घरामध्ये कधीच सुख, समृद्धी, आरोग्याची कधीच कमतरता राहत नाही. घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहतं. यासाठीच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच आपल्या घरामध्ये ह्या 2 भाज्या बनवून जर आपण खाल्ल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आता ह्या कोणकोणत्या भाज्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. दिवाळीच्या दिवशी सीताफळ अवश्य घेऊन यावे. भगवान कुबेरांना आणि माता लक्ष्मीला 5 प्रकारची फळे या दिवशी आपण अर्पण करत असतो आणि त्यानुसारच फळे आपण आणत असतो. त्यामध्ये आपण सफरचंद, सीताफळ, केळी इत्यादी जरूर असावेत. तुम्ही कोणत्याही 5 प्रकारची फळे घेऊन येऊ शकतात.
परंतु भगवान कुबेरांना आणि माता लक्ष्मीला नासपतीचे फळ कधीही अर्पण करू नका. शास्त्रानुसार जो व्यक्ती भगवान विष्णू, कुबेरांना आणि इतर सणांमध्ये दिवाळीत सीताफळाचे सेवन करतो त्यांच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही. सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, माता सीता यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य घेऊन यावे. माता लक्ष्मीला दिवाळीत ऊस जरूर अर्पण करावे आणि हे शुभ आणि मंगलकारी मानले जाते. या दिवशी तुम्ही ऊसाचे सेवन केले तर तुमच्या जीवनात कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही. दिवाळीत माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अवश्य अर्पण करावी. तसेच मखाना म्हणजेच कमळाचे बीज अर्पित करावे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रातून झाली होती त्याचप्रमाणे मखाण्यांची उत्पत्ती सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यापासून झाली आहे. मखाना हे कमळाच्या झाडापासून मिळते. धर्मशास्त्रानुसार कमळाचे फूल आणि मखाण्याला शुभ मानले गेलेले आहे. खास करून मखाण्याची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याचे भंडार भरून राहतात. धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेत गणपती बाप्पाला जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही. असा व्यक्ती स्वतःच धनी असतो. या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अवश्य अर्पित कराव्यात. जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्यांच्या कुंडलीतील दोष दूर होतात, तो धनवान होतो. माता लक्ष्मीला प्रसाद अर्पण केल्यानंतर परिवाराला खीर प्रसाद स्वरूपात द्यावी. यामुळे तुमचे नशीब उघडेल आणि धनसंपत्ती ऐश्वर्याचा वास त्यांच्या जीवनात नेहमी होतो. दीपावलीच्या दिवशी कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कधीच बनवली गेली नाही पाहिजे, नाहीतर संपूर्ण कुटुंब हे संकटात येऊ शकतं. कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये, कारण भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा या दिवशी आपण करत असतो. या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्याच्यावर राहू आणि केतूचा वास असतो. भगवान शनिदेव नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचा आशीर्वाद त्यांना कधीच मिळत नाही. आणि तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवा की वेदानुसार विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली ती म्हणजे लसूण आणि कांदा. जो व्यक्ती दिवाळीच्या दिवशी याचे सेवन करतो त्याच्या घरात राहूची उत्पत्ती कायम राहते आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे येऊ लागतात. त्यामुळे कांदा लसूण असलेले अन्न कधीच या दिवशी खाऊ नये. असे अन्न तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता. ज्यामध्ये कांदा लसूण असतो त्या दिवशी किमान म्हणजेच दिवाळीच्या दिवशी आपण त्यापासून लांब राहावं. कधी कधी लहान मुलांकडनं चुका होतात. बाजारातील चिप्स, कुरकुरे इत्यादींचे सेवन करतात, त्यामध्ये कांदा लसूण यांचा वापर केला जातो. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी या गोष्टींपासून दूर राहावे. तर अशा पद्धतीने ह्या ज्या 2 वस्तू आहेत, सीताफळ त्याचबरोबर मखाण्याची खीर आणि ऊस, जर तुम्हाला शक्य असेल, त्याचबरोबर सफेद कलरची मिठाई शक्य असेल तर या दिवशी नक्कीच आपण आपल्या घरामध्ये खावे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होत असतात आणि घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्याचबरोबर ज्या काही चुका टाळायला सांगितलेल्या आहेत त्याही चुका टाळा. नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य दूर होईल आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावरती बनून राहील. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.